रुग्णालयामध्ये ओके मित्रांनो, आपल्या महाविद्यालयामध्ये आपलं महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय परंडा या महाविद्यालयाचं आणि या रुग्णालयाचं एक नातं फार जवळचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या महाविद्यालयामध्ये या जिल्हा रुग्णालयानं आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम राबविलेले आहेत आणि प्रत्येक वर्षी आपण एड्स डे असेल किंवा रेड रिबन प्रोग्राम असेल, आपण प्रत्येक वेळेस महाविद्यालयाच्या आणि रुग्णालयाच्या माध्यमातून आपण मोठमोठे उपक्रम साजरे करतोय. तेव्हा आज आपण पाहत असाल की सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय धाराशिव, तर विषय आहे की शालेय शिक्षक व शिक्षिका यांचे किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रम. हा पर्टिक्युलरली तुमच्यासाठी काय आहे, कारण तुम्ही आता 9 ते 10वी नंतर तुम्ही आता महाविद्यालयामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्हाला आता खरं एज्युकेशन म्हणजे तुम्ही आता एका वेगळ्या दृष्टिकोनात जात आहे, बरोबर आहे. तेव्हा तुम्हाला एका चांगल्या शिक्षणाची गरज आहे, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून तुमचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. तेव्हा या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आपल्या परंडा शहरातील नामवंत असे गोरे हॉस्पिटलचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर आनंदजी गोरे सगळ्यांनी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एक जागा आहे. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातून जे एड्स या विभागामध्ये समन्वयकाचं काम करतात असे मामुर्ट साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आणि त्याच रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी पूर्ण औषधाचा साठा असतो, औषध गोळ्या दिल्या जातात, तर ते पूर्ण जबाबदारी स्वीकारणारे मोबाईल आहेत. त्यांच्यासाठी एकदम आणि आपले चौथे पाहुणे अजय वैद्य सर, तर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या बोर्डकडे पाहत असाल तर शासनाचे जे उपक्रम विविध प्रकारे आयोजित केले जातात त्यापैकीच हा शालेय शिक्षक व शिक्षकांचे किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला त्याच्या मनोगतातून, त्याच्या व्याख्यानातून आपल्याला काय आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी काय आहे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्या उपजिल्हा रुग्णालयाची टीम या ठिकाणी आलेली आहे. मी आमच्या श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव आणि शिक्षण वर्षिक महाविद्यालयाच्या वतीनं मी आपल्या सर्व आलेल्या पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण वेळ न लावता तुमचा पण पुन्हा वेळ होतोय, तेव्हा मी आदरणीय आमचे मित्र डॉक्टर आनंद गोरे साहेब यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. अज्ञानातिके अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः. भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या देश, एक संस्कृती एकच गाणे भारताचा देश. आदरणीय व्यासपीठ उपस्थित आपल्या कॉलेजचे सर्वांचे आवडते जे समाज सेवेमध्ये सदैव अग्रेसर असतात आणि विद्यार्थ्यांनाच नाही तर समाजातील वंचित पीडित व्यक्तींना सुद्धा वेगळ्या प्रकारे ज्ञानदान करून त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. ते आमचे प्राध्यापक डॉक्टर चंदन शिवे सर, शहाजी चंदन शिवे सर. त्यानंतर आजच्या जे काही कार्यक्रम आहे शालेय शिक्षक व शिक्षिका यांच्या रुग्णालयाचे जे मुख्य आहेत त्यांचेच बरोबर असलेले सहकारी प्रयोगशाळेतील तज्ञ हे मिस्टर अजय वैद्य, त्यासह औषध निर्माण अधिकारी म्हणून आमच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिनियर औषध निर्माणाचंच नाही तर आमच्या हातून योग्य ठिकाणी योग्य संदेश देऊन आम्हाला घडवण्याचे प्रयत्न करतात ते आमचे जितेंद्र ओव्हाळ सर संस्थापक. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय परंडाचे माननीय
आपल्या महर्षी रामदास शिंदे महाविद्यालय जो काही आठवडा आहे तो शालेय विद्यार्थ्यांना विशेषतः लैंगिक शिक्षणाबद्दलचा आपल्याला अवेअरनेस जाणून करून देण्याचा हा शासनाचा फार स्तुत्य असा उपक्रम आहे. आपल्याला माहिती आहे की लैंगिक हे नाव येतात प्रत्येकाच्या मनाला धडकी पडते, त्याच्यावर बोलायचं कसं, त्याच्यावर करायचं कसं. अरे पण तो आपल्या आयुष्याचा एक मूळ भाग आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीर म्हणजे 3 गोष्टीपासून बनलेलं आहे, शरीर, मन आणि आत्मा. आणि या शरीराला लागणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत तर 3 गोष्टी आहेत. आहार, निद्रा असा विषय येतो. पण काम, क्रोध, लोभ, मद, मोह. एक ब्रह्मचर्यासन, त्यानंतर दुसरं गृहस्थाश्रम, तिसरं वानप्रस्थाश्रम आणि चौथं संन्यासाश्रम. तर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये पहिली 25 वर्ष आयुष्याचा विचार केला तर आपण काय करायचं त्या काळी बघा. पूर्वी विचार करा, राम असतील, कृष्ण असतील किंवा जे कोण, तर आपले गुरुग्रही राहून चांगलं ज्ञान, कौशल्य, गुरुसेवा, ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या. बरोबर. आपल्याला कौशल्य आत्मसात केल्यानंतर मग ते समाजाची सेवा, कुटुंब हे करण्यासाठी वानप्रस्थाश्रमामध्ये यायचं, मग त्याचं लग्न व्हायचं. त्यानंतर जे काही त्या लग्नातून जे काही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सावरून एक पाल्य जे आपल्या लक्षात घ्या की जर प्रजाजन म्हणजे मुलं उत्पन्न करून त्याला सुसंस्कारित करून ते समाजामध्ये स्वतःसाठी, समाजासाठी आणि पर्यायाने समाज आणि देशासाठी कार्य करण्यासाठी, त्याला संस्कारित करण्यासाठी आपण वानप्रस्थाश्रम. त्यानंतर संन्यासाश्रमामध्ये जर विचार केला आपण तर काय आहे, वानप्रस्थाश्रमामध्ये हे करत आपण समाजसेवा करायची. संन्यासाश्रमामध्ये फक्त केवळ आपल्याला पुढच्या जन्माचा कार्य वापरून मानव सेवा, प्राणी सेवा, वनस्पती सेवा करून पुण्य कमावण्याचा प्रयत्न करायचा. तर एक लक्षात घ्या, मी आपल्याला एक श्लोक सांगतो की आपल्या आयुष्याचा मूळ उद्देश जर बघायचा विचार केला तर परोपकाराने शरीरात ईशचिंतनार्थम इदम मना, विवेकार्थम इदम बुद्धी, ज्ञानार्थम इदम जीव. की एखादं निसर्ग पाहिलं आपण की सूर्य असेल, झाड असेल, नदी असेल, गाय असेल, या सगळ्या गोष्टी परोपकार करतच जगतात आणि शेवटी देह ठेवतात सुद्धा परोपकारामध्येच, दुसऱ्याची सेवा करण्यामध्येच सेवेतून जे आशीर्वाद मिळतो तेच आपल्याला पुण्य आपल्याला पुढे जाते, ना की केवळ पैसे कमवण्याचा विचार करतात. परोपकार म्हणजे आपल्या आयुष्याचा वापर हे आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, सगळ्यासाठी झाला पाहिजे. म्हणून आपली संस्कृतीमध्ये काय म्हणायचे की तैसे रोगी ब्रह्मना हाती ते सात्विक काम तरी विनियोग विना विफल होईल. म्हणजे आपल्या पैशाचा, सत्तेचा, ज्ञानाचा, सगळ्या गोष्टी, पॉवरचा उपयोग हा गोरगरीब किंवा गरजू व्यक्तींसाठी झाला पाहिजे. अशा प्रकारच्या आपल्या क्षेत्राचा विनियोग झाला पाहिजे. परोपकार चिंतन करणे, अभ्यास करणे, ज्ञान पुरण करणे हे आपल्या मनातून निर्माण व्हायला पाहिजे. विवेकार्थ बुद्धी ही विवेक सत्सत त्यातली जी काही एक बुद्धी निर्माण होते, ज्या प्रज्ञा होतो आपण त्याला, तर त्यांनी आपल्या अधिकाराचं देखील बदल होतं आणि जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे की ते म्हणजे ज्ञानप्राप्ती हेच आहे. त्या ज्ञानप्राप्तीमधूनच जर आपल्याला दिव्यदृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि त्यातूनच खरं मोक्ष प्राप्त होते. मोक्ष म्हणजे जीवन मरणाच्या चक्रातून मुक्ती असं मी कधीही म्हणणार नाही, पण तुम्हाला जे योग्य ज्ञान होतं त्यातून जी काही सत्सत्य बुद्धी निर्माण होते त्यातूनच आपल्याला निर्माण होते. आता ह्यातून लक्षात घ्या की आपल्याला लैंगिक शिक्षणामध्ये जर विचार केला तर आपल्या जेव्हा प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो या सृष्टीमध्ये तेव्हा त्याला आयुष्याच्या 4 गोष्टी असतात. काय आहेत तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष, आरोग्य, मूलभूत. म्हणजे एक तर प्रत्येकाच्या आयुष्याचं काय धर्मपालन. धर्म म्हणजे काय, कर्तव्य कर्म धर्म, म्हणजे आपण जे काही कर्तव्य आपलं करतो पुढं तर ते म्हणजे धर्म. अर्थ सगळ्या गोष्टी, काम म्हणजे एवढ्या प्रकारच्या शरीरापासून उपभोग घेणे, त्यासाठी काम हा आनंदाचा उपभोग, आनंद आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करतो वेगवेगळ्या मार्गाने. आणि मोक्ष प्राप्ती हा प्रत्येक आहे. तर त्यामध्ये लैंगिक शिक्षण हा कामाशी संदर्भात आहे. म्हणून आपल्या जीवनाचा जे काही 4 उद्देश आहेत प्रत्येकांच्या, प्राणीसृष्टी असेल, वनस्पती सृष्टी असेल, सगळ्यांचा, आणि आपलं जे काही मानवसृष्टी, तर हे कामामध्ये तर लैंगिक शिक्षण. तर लैंगिक शिक्षणामध्ये एक लक्षात घ्यायचं की हे लैंगिक शिक्षण म्हणजे केवळ लैंगिक बद्दलच विचार का नाही, तर ह्यामध्ये आपल्याला जर काही गोष्टी कळल्या तर आपली नैतिकता वाढते, आपली सामाजिकता वाढते, आपली कॉन्फिडन्स वाढतो, व्यक्तिमत्व विकास वाढतो. या पद्धतीने आपण विचार करू शकतो. तर आपण साईडला बघूया तर त्या पद्धतीने बघा, विचार करा की किशोरवयीन मुलांमध्ये विशेषतः हे जे काही लैंगिक शिक्षणाबद्दलची किंवा लैंगिक जिज्ञासा वाढलेली असते, तर ह्यासाठी उपजित आपल्याला बघता येते किशोरवयीन मुलांसाठी एक मैत्री क्लिनिक असते. आणि त्या मैत्री क्लिनिकचे जे आमचे अध्यक्ष आहेत किंवा ते डॉक्टर बसलेले असतात तर ते म्हणजे आमचे अमोल आंबुडकर सर. त्यामुळे तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचा संदेह निर्माण झाला या वयामध्ये, कारण किशोरावस्था, बाल्यावस्था, नंतर जी काही किशोरावस्था, प्रौढावस्था किंवा तरुणावस्था
तारुण्य या गोष्टी होत असतात. पण युवा आणि किशोर अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल बदल अशा प्रकारे होत असतात की समजा आपल्याला मिशा फुटायला लागतात, केस यायला लागतात, दाढी यायला लागते, आवाजामध्ये बदल होते, आपले जे काही स्तन आहेत किंवा इतर गोष्टी त्यामध्ये थोडासा बदल घडायला लागतो. त्यामुळे आपल्याला असं काय वाटायला लागतं की अरे काय होतंय, मलाच होतंय का सगळ्याला होतंय कशा प्रकारे. पण हे नॅचरल आहे. जे काही हॉर्मोन शरीरामध्ये निर्माण होतात टेस्टोस्टेरोनची वाढ होत असते, इकडे इस्ट्रोजनची वाढ होत असते, त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक आणि भावनिक हे सगळे बदल घडत असतात. तर हे नॅचरल असते. पण त्यात सुद्धा आपल्याला काही जिज्ञासा असेल, त्यात सुद्धा काही असेल तर योग्य मार्गदर्शन आपल्यामध्ये करत बसतो आणि त्याला मग म्हणतात. म्हणजे काहीतरी कुतूहल असल्यामुळं खूप गोष्टी काहीतरी ज्याला जेवढं माहिती आहे तेवढं सांगायचा प्रयत्न करत असतो आणि अर्धवट माहितीमुळे आपल्याला भीती वाटायला लागते, त्याचं ज्ञान नसतं. पण अशा वेळेस तुम्ही ह्या क्लिनिकला भेट जर दिला मुलं मुली तरी देखील तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळलं जातं आणि तुमचं नाव हे कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं की इतर कोणाला सांगितलं जात नाही. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारू शकता, काहीही विचारू शकता की साहेब HIV कसा होतो, हे केलं होतो का, तसं झालं होतं का, काय तुमच्या मनात प्रश्न येईल की मला असं व्हायला लागलंय, मला कोणी स्तनाग्रामध्ये दुखायला लागले, आजकाल मला हे दुखते, माझं तेच होतंय, या सगळ्या गोष्टी बिनधास्त विचारायच्या का. तर हे सगळ्या गोष्टी नॅचरल असतात, माहीत असणं गरजेचं आहे. तर ह्यामुळेच आपल्याला जे काही मुख्य रोग असतात किंवा इतर ज्या गोष्टी असतात तर त्यापासून आपलं संरक्षण होऊ शकतं. आणि हे जे काही आजार निर्माण होतात लैंगिक याच्यामधून तर ते एक शरीराला लागलेली कीड असते आणि ती कीड काय करते की आरोग्य नाहीसे करतं आणि खरी संपदा ही आरोग्यकारी संपदाच आहे. आणि मग जर आपण त्या दृष्टीने जर बाजूला पडलो तर मग आपलं ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आणि आपण आपल्या आयुष्यात प्रगती करू शकत नाही. पर्यायाने कुटुंबाची समाजाची प्रगती थांबते. म्हणून हे स्तुत्य उपक्रम शासनाने अशा प्रकारे जनजागृतीसाठी घेतले. आता HIV एड्स प्रतिबंध आणि जनजागृती कार्यक्रमात शिक्षकांची सुद्धा भूमिका, विद्यार्थ्यांची, पालकांची आणि शासनाची या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे जसं संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसीज जशा दिलेल्या आहेत त्या तिन्ही एकमेकाला धरून चालतात. तशा पद्धतीने ह्या गोष्टी सगळ्यांनाच महत्वाच्या असतात. त्याच्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे बाळगण्याची गरज नाही. आमच्या डॉक्टर मामूदकर सरांकडे तर भरपूर HIV पेशंट येतात. त्यानंतर पलीकडचे बसलेले वैद्य त्यांच्याकडे चेकअपला ते काय ते रक्त चेकिंग करून त्यातूनच ते त्यांचं हे होतं. त्यानंतर त्याच्या जे गोळ्या चालू करतात ते अवघड देतात. पण ह्या कुठंच मागणी कुठली होत नाही कोणाला कुठला असतात. ते कॉन्फिडेन्शियलिटी जी आहे तर ती अतिशय महत्वाची असते आणि प्रत्येकाच्या बोलण्यात देखील काही तिथं आलं तर देखील तो कुठं भेट होत नाही, त्या गोष्टी तिथंच घडत जातात. तर त्याच्यामुळं आता विचार करा की जे प्रतिबंध आणि जनजागृती कार्यक्रम ते खूप महत्वाचे आहेत. आणि तुम्ही सुद्धा नुसते विद्यार्थीच नाही आहे तर तुमच्या गावातले तुम्ही एक प्रकारचे शिक्षकच आहात. कारण तिथले जे काही समाज आहे तुमच्या गावातला तो तुमच्याकडे काय बघतो आणि तुम्ही भारत शिंदे कॉलेज सारख्या महान ठिकाणी तुम्ही शिकता त्यामुळे तुम्ही फार ज्ञानी आहे. तुम्ही एखादी गोष्ट जर सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या छोट्या भावाला असेल, तिथल्या सामान्य लोकांना असेल तर ते ग्राह्य करतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या म्हणजे समाज आपण सुधारतो. म्हणून हे तुम्हाला इथे बसवण्याचा उद्देश आहे, केवळ तुमच्यासाठीच नाही. तर त्यानुसार जर बघा किशोरवयीन मुलांमध्ये जर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज जे आहेत तर यामध्ये एड्स किंवा इतर असुरक्षितता असल्यामुळे एकाचा आजार दुसऱ्याला पसरतो आणि अशा प्रकारचे आजार झाले की तिथं स्थानिक ठिकाणी रुग्ण निर्माण होतात किंवा वेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होतं. पुढे भविष्यामध्ये मुलं व्यवस्थित समजा राहायला त्रास होतो किंवा जर त्यांना अशाच प्रकारचे काही आजार झाले तर त्यांना मुलांमध्ये वेगळं निर्माण होण्याची शक्यता असते. बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे याचं प्रॉपर ज्ञान असणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित सुरक्षा पाहणं सुद्धा गरजेचं आहे. हे आपण पुढे पाहणार असतो. तर जे आपल्याला माहिती आहे एड्स बद्दल देखील यापूर्वी बऱ्याच आपण सांगण्याचा प्रयत्न केला की तो जो एक विषाणूजन्य आजारापासून निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आपली व्याधी प्रतिकार शक्ती कमी होते आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठलेही आजार छोटा जरी झाला असेल तर तो वाढत जातो, तो लवकर होत नाही आणि तो मोठी घेऊन जाण्याची शक्यता बऱ्याच होती. म्हणून आपला मृत्यू होऊ शकतो. त्या एड्समुळे मृत्यू होत नाही पण व्याधी प्रतिकार शक्ती कमी झाली. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विशेषतः काम हा महत्वाचा आहे आणि 25 वर्ष ब्रह्मचर्य पालन करा. म्हणजे काय करा की आपलं जे काही वीर्य आहे कोच आहे ते सांभाळून ठेवणं गरजेचं असतं. त्यातून जी एनर्जी निर्माण होते, त्यातून जी काही प्रतिकार शक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि जी बुद्धी चालाक्षी होते तर त्याच्यामुळे आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी, अभ्यासामध्ये लक्षात राहण्यासाठी, शरीर हे सुदृढ बनवण्यासाठी हे ते दुसऱ्या केलं जातं. त्याची ताकद तिकडं वापरली जाते. त्यामुळं म्हणून म्हणतात ना की आपल्या एक असं आहे की रसातून जेवण करतो तेव्हा रस धातू तयार होतो, त्या रसातून रक्त तयार होतं, त्या रक्तातून रक्त मांस तयार होतो, मांसातून वेद, त्यानंतर अस्थि, मज्जा आणि सगळ्या शेवटचा धातू शिकवतात.
म्हणजे एखादी गोष्ट आज खाल्ली तर ते महिन्याभरानंतर ते शुक्रामध्ये रूपांतर होतं आणि असा मौल्यवान धातू आणि त्याचं जे काही औषधीचं आहे तर तो ह्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. काय लक्षात ठेवा. आणि अशी आपली संस्कृती सांगते, आयुर्वेदशास्त्रे सांगतात बऱ्याच. म्हणून त्यामध्ये आता हे जे आपण लैंगिक आजार बघितले वेगवेगळ्या प्रकारचे आणि HIV झालं किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक आहे ही कशामुळे पसरतात तर एकदा असं संबंध आहे बरोबर आहे. चांगल्या पद्धतीने वाढता आहे आणि विचार विशेष आवडीची गरज आहे. त्यामुळे पत्नी बदल पाहिजे आपण हे विषय आहे एक पत्नी पत्नी त्यानंतर सुरक्षित लैंगिक संबंधाचा विचार करणे सुया इंजेक्शन त्यानुसार अगदी कधीही शेअर करू नये. रक्त घेताना फक्त तपासलेलं रक्त घ्यावे. किशोरवय सेक्स एज्युकेशनला योग्य ज्ञान करून घ्यावं. नुसतंच मोबाईलवर बसलं तर आपण काहीतरी रील्समध्ये बसण्यापेक्षा ह्याविषयी देखील ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा. आणि गैरसमज दूर करायचं काय तर कुठलाही लैंगिक आजार असेल किंवा HIV एड्स असेल तर हे एकत्र जेवण केल्यामुळे हातात हात दिल्यामुळे स्पर्श केल्यामुळे होत नाही. त्याच्यामुळे अशा व्यक्तीला आपण तिरस्कार करणं लांब ठेवणं त्याला वाईट टाकणं अशा गोष्टी होत नाही. कारण का संविधानानुसार सुद्धा हे एक प्रकारचा एक गुन्हा करतो त्याचे परिणाम काहीच आपण बाजूला करतो असं त्यातून हे होतं. म्हणून आपण त्या गोष्टी करू नये. म्हणून किशोरवयासाठी संदेश काय की आपल्या शरीरातील बदलांविषयी योग्य माहिती मिळवा. चुकीचे जबाबदारी घेऊ नका. सुरक्षित जबाबदार वर्तन ठेवा. शंका असल्या डॉक्टर किंवा सोबत देशाकडे तुम्ही जाऊन तुमच्या शंका वेळच्या वेळी उपाय घेऊ शकता. आता बघा की किशोरवयीन जीवन कौशल्याचे महत्व हे जे आहे ह्या वयामध्ये जर आपल्याची हॅबिट डिसिप्लिन निर्माण होते तर हे फाउंडेशन आहे. आयुष्य अशाच पद्धतीच्या डिसिप्लिनवर आपलं चालतं आणि आपण एक चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनाला सदगती लागतो. जर ह्याच वयामध्ये आपल्याला जर समजा वाईट सवयी लागल्या व्यसनाच्या असतील आणि जे काय असतील तर त्यामध्ये आपला वेळ पैसा ऊर्जा सगळं वाया जातो आणि आपल्या शरीराला आयुष्याला जीवनाला अधोगती प्राप्त होते. म्हणून आपल्याला सदगती जर आपली प्राप्त झाली तर आपण स्वतः आपलं कुटुंब समाज पर्यायाने देश हा नक्कीच डेव्हलप होतो. जागतिक महासत्तापर्यंत जाता येतं. तुमचं नाव देशात आणि देशाचं नाव जगात तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सात सर्व गोष्टी आहेत. म्हणून विवेक क्षमता हे स्वतः आपल्याला घेता आलं पाहिजे. काय चांगलं काय पाहिजे ह्या पद्धतीने विचार करायचा. त्याच्यात हे आपल्याला रिफ्यूज करता आलं पाहिजे. वाईट सवय असतील असुरक्षित लैंगिक वर्तनाचा घेण्याचा दबाव नाही म्हणणे किंवा मित्र किंवा सहकार्याचा दबाव काढणे. त्यासाठी त्याचं आम्ही सगळं दावा करायचं पुस्तकच काय नाही ते 4 वस्तू 5 वर्षे बोलली तिथून सुरुवातीला आयुष्याची चालू ज्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टी जायची गरज नाही. मग तिथं एखादी गोष्ट आहे तर नाही म्हणून सांगायचं मला एक गोष्ट मला जाणवलं म्हणजे पुढच्या गोष्टी टाळल्या जातात. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. वेगवेगळी म्हणजे आपलं लक्ष हे आपण अवेअरनेस आपल्याला सतत राहायला पाहिजे. म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात की अवधान ऐकले दीजिए मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे. ह्या पद्धतीचं आपण पाहू शकतो. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल हे जे आहे ते चांगलं झालं पाहिजे. समजा तुम्हाला कोणी त्रास देत असेल किंवा दबाव आणत असेल बाहेर गेल्यानंतर रस्त्यामध्ये कोणी छेड काढत असेल तर आई वडील शिक्षक तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही ह्याबद्दल वेगवेगळी वाचना करायला पाहिजे. म्हणजे जे काही पुढच्या जे गोष्टी असतात ते टाळले जातात. तुम्ही कसं सांगू काही नाही त्या गोष्टी टाळायच्या असतात. तर त्यामुळं बऱ्यापैकी आपण अवेअरनेस निर्माण करतात. स्वतःविषयी जागृतीचे स्वतःच्या मुलांची मर्यादांची आणि गरजांची जाणून घ्यावं. स्वतःच्या वर्तनाचे परिणाम जाणून घ्या. मी जे काही गोष्टी करतो त्याचे परिणाम काय होणार आहे हे सजगतेने आपल्याला कळले पाहिजे आणि त्यानुसार एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या गावामध्ये समाजामध्ये वावरलं पाहिजे अशीच अपेक्षा सगळ्यांची असते. आणि ताणतणाव व्यवस्थापन वाढले त्या स्पर्धेचं ताणतणावाचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन योगा मेडिटेशन ध्यानधारणा विपश्यना हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. वेगवेगळे खेळ खेळा नुसतंच मोबाईल टीव्हीवर वाईट गोष्टींकडे बघायचं नाही का आता त्याच्यामुळे पुन्हा आपलं स्वभाव कसा होतो. तर ह्या ज्या काही आहेत तर ह्याच्यावर आपण नियंत्रण करून योग्य यश आपल्या आयुष्यात करू शकतो. सतत मी हे करू शकतो हेच लक्षात ठेवा. का तर त्या ईश्वरी शक्तीचे अंश आपण म्हणजे जसं हे एवढंच नाही की प्राणी सृष्टी वनस्पती सृष्टीत सुद्धा त्या ज्या काही ईश्वरी शक्तीचे अंश गॉड अँड गॉड पार्टिकल्स त्याच्यावर जाती धर्मपंथ भेदभाव या सगळ्या गोष्टी आपल्याला निघून गेल्या पाहिजेत आणि एक वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारची विचारसरणी आपली जी संस्कृती सांगते ती आपल्याला रुजली पाहिजे. आणि जसं आपल्या घरामध्ये बहीण असते तसं आपल्या घरामध्ये भाऊ असतो तशाच पद्धतीने सगळे असतात. अशा प्रकारचे विचार करून खेळण्याचं वातावरण हे कायम लक्षात ठेवायचं. कोणाचं कधी गाडा काढण्यासाठी कधी कुठल्या कायद्याचा दुरुपयोग करू नका कधी कुठल्या वाईट मार्गाला जाऊ नका. या सगळ्या गोष्टी जबाबदार नागरिकांच्या त्या जबाबदारीने आपण पाळल्या पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर जे आहे माहिती
असेल तर त्याबद्दल तुम्ही चुकीची समजुती वगैरे बाकीच्या सुटून राहण्यासाठी जर समजा तुम्हाला उपजिल्हा रुग्णालय पाहिला किंवा जवळच्या कुठल्या सेंटरमध्ये जाता वाटलं डॉक्टरांकडे जायची जर इच्छा झाली तर आपल्या मोबाईलवर तुम्ही 1097 हा नंबर तुम्ही हेल्पलाईन डायल करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या समस्या काय ते पण विचारू शकता की मला असं होतंय, मला कसं होतंय, मला उजव्या स्तनामध्ये दुखायला लागलंय, मला असंच होतंय, मला रात्रीतून थोडंसं धातूबद्दल होतंय किंवा मला असंच होतंय, माझी पाळीच लांबते, माझी पाळी लवकर येते, पाळीमध्ये पोट दुखते, जे तुमच्या समस्या आहेत तुम्ही ह्याच्यावर विचारू शकता. त्याच्यामुळे तुमचा जे काय असेल ते करू शकतो. सहानुभूती शिस्तीचे वेळापत्र आरोग्याची जनजागृती करा, कारण आरोग्य शारीरिक मानसिकदृष्ट्या आपण सक्षम राहू शकतो आणि स्वतःमध्ये देखील जागरूकता निर्माण करा, इतरांमध्ये जागरूकता निर्माण करा, अभ्यास करा, इतरांना तर कदाचित आपण दुसऱ्या जन्मामध्ये त्याचा योग्य वेळी उपयोग होऊ शकतो असं काही समजून म्हणतो. तर त्यानंतर शिक्षक कारण हे सुद्धा जर एकत्र आले तरच आपण चांगल्या पद्धतीने भावनिक, सामाजिक, बौद्धिक, नैतिक अशा प्रकारचे संस्कार आपण करू शकतो आणि जे काही व्यक्तिमत्व विकास आहे आपला चांगला झाला पाहिजे. आपली जी संस्कृती आहे, संस्कारक्षम संस्कृती आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचे जे काही नीतिमूल्य आहेत ते सगळं जग आज ऍक्सेप्ट करत आहे आणि त्याच्यामुळेच सगळ्या जगामध्ये जर मानव कल्याण आणि विश्वशांती पाहिजे असेल तर आपली भारतीय संस्कृती महत्वाची आहे. आणि आज आपण तीच जर सोडण्याचा प्रयत्न करत असेल आणि पाश्चात्य संस्कृती अवलंबून जर आपण स्वराज्य निर्माण करत असू, जर व्यसनाधीन बनत असू किंवा स्वराज्यामध्ये आपल्या आयुष्याचा अनुभूती लावून घेत असेल तर ही फार वाईट अवस्था आहे असं मला म्हणायचं आहे. त्यानंतर शेवटचं तर प्रतिबंधात्मक शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि जीवन कौशल्य शिक्षण, विद्यार्थी मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी एकत्र महत्वाच्या आहेत. तर आज जी काही आपण सुरक्षित किंवा लैंगिक शिक्षण ह्यावर जो काही थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे करावा अशा प्रकारचा आपण विचार करावा आणि आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच मी माननीय आपले अमोल वामनकर सर जे त्यांना 2 शब्द बोलायचे ते बोलणार आहेत तर त्यानंतर तुम्ही काही तुमचे प्रश्न असतील तर बिनधास्त विचारू शकता. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या आपल्या महर्षी राममुले सर आहेत, त्यानंतर आमचे चंद्रशेखर सर आहेत, त्यांनी मार्गदर्शन करतात, त्यांनी सुद्धा आम्हाला घडवलेलं आहे तर त्यांचेही आणि या कॉलेजचा धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. महाविद्यालयाच्या शेड्यूल आपल्याला नक्कीच डॉक्टर साहेबांनी अतिशय सविस्तर अशी माहिती मार्गदर्शन केलेलं असताना त्यामुळे मी उपजिल्हा रुग्णालय समुपदेशक एड्स प्रतिबंधक हा जो एक विभाग आहे त्या विभागाचे समन्वय सन्माननीय वामनकर साहेब या ठिकाणी ते त्यांना आपल्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आज आपण विचार केला प्रत्येक गोष्टीची शिक्षणासाठी गरज पडावी. शिक्षण मध्ये प्रत्येकाला जीवन कौशल्य आपण रोज वापरतो असं सगळं पण ही शिकवायची गरज कशाची लागली? जीवन कौशल्य देण्याचं कारण काय? हे शिक्षण घेण्याचा उद्देश एकच की कॉलेज जीवनात तुम्ही 10 ते 19 वयोगटात द्या त्याला ऍडोलेसेंट म्हणजे किशोरवयीन म्हणतात आणि या किशोरवयीन ह्या अवस्थेमध्येच मुलं भरकटण्याची शक्यता, मुली भरकटण्याची शक्यता शासनाला दिसून येते. मी ज्या क्षेत्रात काम करतोय HIV ज्या आजाराला आपण वाईट टाकलं जातं, एखाद्या गावात जर एखादा रुग्ण निघाला HIVचा तर त्याला वाईट टाकलं जातं गावात, त्या विभागात मी काम करतो. आपल्याला माहित असायला पाहिजे की आपण जे शिक्षण शेजारी आहे की कोकणातले आपण रुग्ण लावतो हे रुग्ण जे लावतो त्याचं पण नेमकं आजार कुठला काय आहे तुम्हाला माहिती टीबी होतो, टीबी शिक्षणामुळे होऊ शकतो. टीबी तुम्हाला माहिती इतर HIV कशामुळे 4 भागांमुळे होतो, बाकी इतर सर्दीचा प्रॉब्लेम कुठल्या तुमच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकतो. पण हे ठीक आहे की सगळ्या गोष्टी व्हायरल इन्फेक्शन झालं तर बरं होऊ शकतात पण HIV असा आजार आहे की त्याला प्रतिबंधात्मक उपचार करावा लागतात. त्याला ठोस कुठल्याही औषधाचा निर्माण झालेलं नाही आणि हे ठोस औषध निर्माण करायची अजून त्याचा रिसर्च चालू आहे, संशोधन चालू आहे. ठोस औषध नाही त्याच्यावर फक्त प्रतिबंधात्मक उपचार आपण घेऊ शकतो आणि हे सर्व तुम्हाला सांगण्याची गरज एवढ्यासाठी की तुम्ही ज्या क्षेत्रात कॉलेज जीवन वावरताय त्या कॉलेज जीवन वावरताना आपण कुठेतरी आपल्याकडून काही गोष्टी घडतात आणि विद्यमाने घडतात किंवा मुद्दाम घडतात हे होऊ नये याची प्रत्येक गोष्टीची
जाणीव तुम्हाला माहित पाहिजे की या आजारामुळे काय होऊ शकतं. आज HIV एड्स बद्दल सांगितलं झालं तर मी त्याचा उद्देश नाही. मला त्या आजाराबद्दलचे सूचना मला हे म्हणतात. किशोरवयीन मुलं आहेत, मुली आहेत, त्यांचं पण किशोरवयीन मुली आहेत ते पण येऊ शकतात. त्याच्यामुळे असं आनंदाने काही गोष्टी घडून जातात. त्याच्यामुळे ते परत ते त्यांच्या जीवनामध्ये फरक पडू शकतो. घरातून त्यांना जीवन कौशल्य आपण जे शिकतोय शाळेमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक आई-वडील मुलांना घरातून संस्कार देतात आणि हे संस्काराची जाणीव मुलांना राहावी, विद्यार्थ्यांना राहावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करून तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात येतं की ह्या गोष्टी करू नका जेणेकरून तुमच्या शरीराला धोका होऊ शकतो. आज जीवन कौशल्य शिकवताना किंवा सरांनी सर्व जे मार्गदर्शन केले तुम्हाला ते सर्व तुम्ही आत्मसात केलं असं मी गृहीत करतो. कारण की आज उद्या तुम्हाला जर कुठल्याही नैतिक समस्येबद्दल जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील किंवा इथं पण तुम्ही एक चिठ्ठी देऊन मला विचारू शकता किंवा सर आहेत समोर, सर पण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. ज्याला वाटते की त्यांना प्रश्नाचे उत्तर इथं प्रश्न विचारायचे ते इथं प्रश्न विचारू शकतात. नाहीतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये 10 नंबर रूम आहे माझी, त्या रूममध्ये येऊन सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. ही सर्व माहिती गोपनीय नाही. याच्यामध्ये कुठलाही कुणालाही माहिती होणार नाही. ही सगळी गोपनीयता पाळण्यात येते आणि ही गोपनीयता पाळण्याचं कारण म्हणजे एकच आहे की समाजात या आजाराबद्दल द्वेष निर्माण झालेला आहे किंवा त्याच्याबद्दलची त्याला अनभिज्ञ आहे समाज. तुम्हाला जर कधी जरी काय वाटलं की उपजिल्हा रुग्णालयात येऊन आम्हाला या गोष्टीबद्दल विचारणा करायची किंवा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती घ्यायची तर तुम्ही कधीही रूम नंबर 10 मध्ये किंवा माझं नाव विचारलं तर तुम्ही येऊन तुमच्या प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता. आज तुम्ही सर्व विद्यार्थी आलात त्याबद्दल मी उपजिल्हा रुग्णालय तसेच माझ्या सर्व स्टाफ मोरे सर हे सगळे तुम्हाला मार्गदर्शन द्यायला आलेले आणि तुम्ही जे वेळ दिला आम्हाला त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि पुढील 2 शेवटी ह्या कॉलेजमध्ये आलो होतो तर त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. त्याच्यानंतर जवळपास 25 वर्षानंतर या ठिकाणी आज आलो आहे. चला त्यामुळे आज आल्यामुळे काही गोष्टी कोणाला जाणून झालेल्या आहे. आता थेट मी आता मुद्द्याला येतो. आता सांगायचं म्हणजे मध्यंतरी ठिकाणी सर्व लक्ष द्या, ठिकाण लक्ष द्या. मध्यंतरी काय पाळी वगैरे काय की काहीतरी प्रकार झाला होता आणि पोलीस तपासणी वगैरे करण्यात आली होती. त्याचं कारण काय होतं, महिलांची मुलींची जी आकार आहे त्याला एक सुरक्षित असं घर अगर एक 25 कोटी अगर एखादी कारण त्या मुलांच्या मुलींची संख्या तीव्रच आहे. मुलं असते म्हणजे कुठेही लग्नाला जाणे येणं वगैरे आल्या त्याचं प्रायव्हेटसी वगैरे त्याच्याबद्दल काय नसतं. महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत खेळणं मार्ग वगैरे तर माझी कॉलेजच्या प्रशासनाला माझी एक विनंती आहे, जेव्हा हा पिरियड वगैरे असतो मुलींचा खास करून त्या काळामध्ये त्यांना अचानक आलेले असते पण ह्याला काय नैसर्गिक म्हणजे ह्याची वेळ काहीच नसते किंवा ही कधीही काही सांगू शकता येत नाही. तर अशा काळामध्ये मग तुमचा क्लास चालू असते. मग या अवस्थेत घरी जाणं आणि येणं ही थोडंसं म्हणजे ताजेवाणी किंवा संतुष्टपणाचं वाटतं. मग अशा वेळेस काय करावं तर मला वाटतं एवढं मोठं गव्हर्नमेंट आपलं कॉलेज आहे, कॉलेजच्या ठिकाणी एखादी रूम वगैरे जर केली जेणेकरून त्या काळामध्ये सरांनी परवानगी त्या रूममध्ये जाऊन आपण व्यवस्थितपणे आपण काय बदलले काय स्वच्छतेचा वगैरे काय करतो तो पूर्ण घेता येईल जेणेकरून त्या मुलीला ठिकाणी एक प्रकारचं थोडं समाधान वगैरे लाभलं आणि अप्रिय घटना वगैरे घडणार नाही की तुम्हाला त्या शाळेत आणि कॉलेजमध्ये भेटण्यापूर्वी सांगितलं. तर सांगायचं म्हणजे अशा जेवढ्या एक सूचना आहे त्यांनी जर ही केलं तर मला वाटतं की एक प्रकारचा चांगला उपक्रम आहे. कारण का महिला आता अलीकडे थोड्याशा असुरक्षित वगैरे झालेला आहे. कुठं सार्वजनिक ठिकाणी अशा ह्या गोष्टी संकोच वाटतो मनामध्ये. महाराष्ट्रामध्ये एक राबला जाण्याची शक्यता नाकारली घेत नाही.
मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपण जी आता जो कार्यक्रम केलेला आहे खरं म्हणजे आपण जे विषय शिकतो त्यामध्ये बायोलॉजी नावाचा एक विषय असतो सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण ती बायोलॉजी शिकत असताना नॉट थिअरिटिकली बट प्रॅक्टिकली त्याला म्हणतो आपण. तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण पुस्तकात वाचतो किंवा आपल्याला काही शिकवतात त्यावेळेस आपल्याला किती समजलं हा एक भाग महत्त्वाचा आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, वर्गामध्ये बसतात, प्राध्यापक शिकवतात, पण ती किती विद्यार्थ्यांना कळालं आणि किती विद्यार्थ्यांना कळालं नाही याचा जर आपण पाठपुरावा केला तर बरेच विद्यार्थी काय करतात की नाही कळलं तरी गप्प बसायचं का, तर वर्गामधून जर आपण काय विचारलं एखाद्या प्राध्यापकांना तर बाकीचे विद्यार्थी हसतील किंवा आपल्याला वेळ करतील या भीतीपोटी बरेच विद्यार्थी काही विचारत नाही. म्हणजे तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुमच्या कधी क्लिअर होणार आहेत जर तुम्हाला जो काही प्रॉब्लेम येतोय एखादी कन्सेप्ट फार डीप वाटते जर तुम्ही त्या संबंधित प्राध्यापकाला विचारलं तर तुम्हाला ते नक्की समजून येईल. आणि त्यामुळं आपण ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची जी टीम आलेली आहे त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे की तुम्हाला ते अगदी उघडपणे, कारण स्वतः डॉक्टर सगळे डॉक्टर जवळ कधीही कुठल्या पेशंटला कोणताही रोग लपवायचा नसतो. जर तुम्हाला बरं व्हायचं असेल, जर तुम्हाला फक्त लाईफ चांगलं जगायचं असेल, आरोग्य जगायचं असेल तर आपल्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर खरंच बरं लागतं. आणि त्यामुळं महाविद्यालयाच्या वतीने आपण प्रत्येक वर्षी आपल्या विभागामध्ये महाविद्यालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी प्राणीशास्त्र विभाग जो आहे या प्राणीशास्त्र विभागाच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी अनेक उपक्रम राबवतो. जसं की बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आहे ज्याला आपण जैवविविधता म्हणतो, डिसीजेस जे का आपण अनेक रोगांचं जे काही आपल्या बॉडीमध्ये झालेला जे काही इम्पॅक्ट असतो त्या संदर्भामध्ये त्यापैकी एड्स हा भयानक असा रोग आहे. त्या रोगाचं नियंत्रण कसं करावं त्यासाठी सांगणारे आपले अमोल साहेब आहेत, आमचे डॉक्टर आनंद साहेब आहेत की या शहरातच नव्हे आता तालुक्यातच आता ते देशभरात गाजलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचा. आता हे टाळ्या कशासाठी सांगतो तुम्हाला, डॉक्टर आनंद साहेबांनी त्यांचं हॉस्पिटल आहे ते लोकांना माहिती हॉस्पिटल त्यांचं हॉस्पिटल किती लोकांना माहिती आहे बघा. आपल्या आंबेडकर चौकामध्ये मोठं मोठे हॉस्पिटल दिसते ते हॉस्पिटलचे ते मालक स्वतः आहेत, स्वतः डॉक्टर आहेत. तर ते स्वतः एक डॉक्टरच्या पेशंट करतातच पण त्याच्या व्यतिरिक्त समाजापर्यंत घरोघरपर्यंत जाऊन त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते मार्गदर्शन करतात. आणि ते एवढंच नव्हे तर ते स्वतः आरोग्यामृत नावाचे पुस्तक सुद्धा काढलेलं आहे. आणि ते पुस्तक आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पुस्तक गेलेलं आहे. आणि त्यामुळे शहरात नव्हे, तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, मराठवाड्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतात त्यांची ओळख आहे. केंद्रीय मंत्री असतील, राज्यमंत्री असतील त्याच्यापर्यंत त्याचे ते पुस्तक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्याबद्दल मी करतो की आमच्या महाविद्यालयामध्ये आमचं जे डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी आहे या झुलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून योगा डे असू द्या, योगा डेला सुद्धा काही ठिकाणी डॉक्टर साहेब आपल्याला योगाचे वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन करतात. आणि त्यामुळं आपल्या महाविद्यालयाचा आतापर्यंत तुमचं वैशिष्ट्य महाविद्यालयाचं या तुमच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ऍक्टिव्हिटीमुळे तुमचं आमचं कोलॅबोरेशन आहे. त्यामुळं आमच्या महाविद्यालयातील बरेच विद्यार्थी तुम्ही तर म्हणतो की 95% विद्यार्थी आमचे निरोगी आहेत. ओके, आता व्यसनमुक्ती असेल तर व्यसनमुक्त मार्गदर्शनासाठी काम पुढे चाललेलं आहे. एड्स येतात तुमचं महिलांचे छळ असेल, अँटी रॅगिंगचा कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळ्या आपल्या महाविद्यालयामध्ये चिमणी डे साजरा करतो. म्हणजे असे कितीतरी प्रोग्राम आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण फॉलो करतो. तर
विद्यार्थ्यांच्या गुण कौशल्याला या ठिकाणी वाव देतो, त्यात तुम्हाला आम्ही व्यासपीठ तयार करून देतो आणि त्यामुळं तुम्ही या ठिकाणी तुमच्या देशाच्या दिशेने वाटचाल करताय. तर ही एक फार मोठी ऍक्टिव्हिटी आपल्या महाविद्यालयात शासकीय आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक उपक्रम राबवतो. आमच्या महाविद्यालयाचा प्रत्येक प्राध्यापक हा 100% एलिजिबल पात्रताधारक असल्याने आमच्या महाविद्यालयामध्ये अगदी बेसिक पासून ते टॉप पर्यंत विद्यार्थ्यांचे विषय मिळतात याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्याकडे ज्युनियर विभाग आहे, सिनियर विभाग आहे, पदव्युत्तर पीएचडी पर्यंत आपल्याकडे विभाग आहे आणि त्यामुळं एकदा विद्यार्थ्याला 11ला ऍडमिशन इथं घेतलं की तो ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करून पीएचडी करून तो बाहेर पडतो. एवढी सुविधा आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय संजय निंबाळकर यांनी केलेले आहे आणि तोच गाडा पुढे नेण्याचं काम या महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर जाधव सर करत आहे. तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं, आमच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं आपलं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आमच्या डिपार्टमेंट ऑफ झुलॉजीचे विभाग प्रमुख डॉक्टर अतुल उंबेल सर या ठिकाणी आता उपस्थित आहेत प्रॅक्टिस चालू असल्यामुळं, तर तेही आमच्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये उपक्रम देण्यासाठी अगदी अग्रेसर असतात. तेव्हा या सर्वांच्याच आपल्या समूहाने सर्वांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम आम्ही आयोजित केले आणि त्यामुळं आपण येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. सर्वांना सूचना आहे की आपण सर्वांनी एक रजिस्टर केलेलं आहे म्हणजे त्या रजिस्टर आपल्याला सहाय्य करणं गरजेचं आहे, कारण हे रेकॉर्ड आम्हाला इथं रसायनशास्त्राचे प्राध्यापक अनंत आंबुले सर या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला अपेक्षित समारोप करा. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला. जय ह्याच्या खाली फोटो पण बरं का आणि